नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. शिवसेनेचे शिंदे गटाचे म्हणजे मूळ शिवसेनेचे आमदार शिवतारे यांनी आपण बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असे जाहीर केले आहे. पक्षाची अडचण असेल तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असे शिवतारे साहेब म्हणतात. आजकाल कोणत्याही पक्षाची अडचण नसते. कोणत्याही पक्षात कधीही जाता येते, कोणत्याही पक्षातून कधीही बाहेर निघता येते आणि पुन्हा परत जाता येते. पण बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची गर्जना शिवतारे साहेबांनी का केली हा विचारणीय प्रश्न आहे. सध्या महाराष्ट्रात त्रियुतीचे सरकार आहे. पूर्वी युती दोघांची असायची, आता त्यात राष्ट्रवादीचे अजित पवारही सामील झाले आहेत. म्हणजे ही त्रियुती झाली आहे. समजा कोणी एकेकाळी पुरंदर मतदारसंघातून उभे असलेल्या शिवतारे त्यांना अजित पवार यांनी अक्षरशः पाडले होते. तो किंतु मनात ठेवून बहुतेक शिवतारे अजित पवार यांना दिवसात तारे दाखवू इच्छितात. तसेही या मतदारसंघात भाजप विरुद्ध पवार कुटुंब अशी लढाई होत असते. पण आता पवार कुटुंबातच मूळ पाती आणि छोटी पाती असा भेद झालाय. या मतदारसंघात मोठ्या पातीची सुपुत्री सुप्रिया पवार सुळे आणि लहान पातीची पत्नी सुनेत्रा पाटील पवार या नणंद भावजाईत लढाई होणार आहे. सुप्रिया सुळे या मूळच्या पवार तर सुनेत्रा लग्नानंतर पवार असे पवारातील परस्पर संबंध या ठिकाणी आपसात लढणार आहेत. इतके सारे काही असले, दुश्मनी कितीही जुनी असली तरी आता अजित पवार आणि शिवतारे यांचे नेते शिंदे दोघेही एकाच सरकारात आहेत. एक मुख्यमंत्री आहेत तर दुसरे मुख्यमंत्री पदापासून किंचित दूर आहे. अजित पवारांचे हे किंचित कधी त्यावर सरकत नाही, त्यामुळे ते मुख्यमंत्री पदापासून वंचित राहतात. त्यांच्या काकांवरील नाराजीचे संचित मुख्यमंत्री पद हेच आहे. शरद काकांनी ठरवले असते तर अजितदादांचा मुख्यमंत्री पदाचा वसंत फुलला असता. तो फुलला नाही म्हणून त्यांच्या काकांवर राग आहे. पण तरीही काकांचे नाव घेणे भाग आहे. हल्लीच वळसे पाटलांच्या सभेत झालेल्या शरद पवार जिंदाबादच्या घोषणा अजूनही हवेत तरंगत आहेत. अजित पवार साहेबांनीही अगदी सुरुवातीलाच काकांचेच छायाचित्र आणि काकांचाच आशीर्वाद आहे असे भासवले. पण यावेळी काकांनी दाद लागू दिली नाही. 2019 साली पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सरकार बनवण्यासाठी निघालेल्या तेव्हाच्या अजित पवारांना दुपारपर्यंत मोठ्या पवारांनी शरणागतीला भाग पाडले होते. ती जुनी सल अजित पवारांच्या मनात कायम होती. त्यामुळे यावेळी अगदी पक्की खात्री करून अजित पवार यांनी 5व्यांदा आपली उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची कायम ठेवली. फरक एवढाच झाला, 2019 साली मुख्यमंत्री म्हणून जे त्यांच्या बरोबर होते ते आता उपमुख्यमंत्री आहेत. तसे पाहिले तर अजित पवार राजकारणात तरुण आहेत. त्यामुळेच त्यांचा रोखठोक स्वभाव, त्यांची कामाची तडक नेहमीच नजरेत भरत असते. अजित पवारांचे श्वसूर पद्मसिंग पाटील आधीच भाजपाशी झाले होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून सुनेत्रा वहिनींनी सुद्धा भाजपाच्या सोबत गेले पाहिजे असे बहुधा अजितरावांना सांगितले असले पाहिजे. खरे खोटे ते दोघेच जाणो. अखेर 3 महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी भोपाळ येथे अजित पवार यांच्याबद्दल बरीच विरोधी विधाने केली. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादांच्या कपाळावर युतीचा शिक्का मारला. एकूणच आता बारामती मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यातील होणाऱ्या लढतीत शिवतारे साहेबांनी युती धर्माचा विचार करून जुने वैर विसरून नव्या प्रेमाचे उमाळे डोळ्यात साठवून अजितदादांच्या मागे उभे राहिले पाहिजे. शेवटी एक खासदार महत्वाचा असतो याचा विचार करून शिवतारे यांनी जुना शिवाशिवीचा खेळ विसरून अजित पवारांच्या पत्नीही अजितच राहतील, त्यांच्या विरुद्ध सुप्रियाताईंना जीत मिळणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांना साथ असली तरी मुख्यमंत्री महाराष्ट्रात असलेल्या युतीचे नाथ आहेत हे शिवतारे यांनी समजून घ्यावे. त्यांनी आपल्या मनातील ज्वाळा विझवावी व युती धर्मासाठी धाकट्या पवारांची बाजू घ्यावी. उघड युतीत द्रोह करू नये असे आमचे त्यांना प्रेमाचे सांगणे आहे. बाकी जय भवानी, जय शिवराय. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.